ओके, सगळ्यांना ऑडिबल आहे, सगळ्यांना दिसतंय व्हिज्युअली? थांबा. ओके, स्क्रीन शेअर होती, सगळ्यांना चेक करा. ठीक आहे, लास्ट लेक्चरला आपलं ऑथेंटिसिटी झालं होतं. ठीक आहे, ऑथेंटिसिटी नंतर काय आता कॉन्फिडेन्शियलिटी पण झालं होतं. ठीक आहे, 5th पॉइंट राहिला होता कुठला? प्रायव्हसी. ओके, प्रायव्हसी मध्ये काय होणार चेक करूया. ठीक आहे, प्रायव्हसी 5th पॉइंट. ठीक आहे, कॉन्फिडेन्शियलिटी झालं होतं माझ्यामध्ये. ठीक आहे, इथपर्यंत झालं होतं आपला. 5th पॉइंट बघूया, सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे, कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा आताच. ठीक आहे, काय इश्यू? आवाज येतोय सगळ्यांना नीट? ठीक आहे, प्रॉब्लेम आला तर लगेच सांगा. ठीक आहे, व्हॉइस न सांगितलं तरी चालेल. ओके, 5th पॉइंट काय? प्रायव्हसी. ठीक आहे, आपण 6 डायमेन्शन बघतोय कशाचे? ई कॉमर्स सिक्युरिटीला काय काय गोष्टींचा विचार करायला पाहिजे. मग तुम्ही एक वेबसाईट बनवता ई कॉमर्सची, त्यावेळेस आपण सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू ना काय विचार केला पाहिजे, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजे जेणेकरून तुमची वेबसाईट ही सिक्युअर राहील. ठीक आहे, आपण 4 पॉईंट डिस्कस केलेत. पहिलं काय केलं होतं आपण? इंटिग्रिटी बघितली होती. दुसरा कोणता? सेकंड रेप्युटेशन, नॉन रेप्युटेशन बघितलं होतं. त्यानंतर ऑथेंटिसिटी आणि मग कॉन्फिडेन्शियलिटी. ठीक आहे, त्यानंतर आता प्रायव्हसी बघायची. प्रायव्हसी नंतर लास्ट अवेलेबिलिटी. ठीक आहे, प्रायव्हसी मध्ये काय आपण विचार करणार? वेअर कॉन्फिडेन्शियलिटी इज अ कन्सर्न अबाउट द इन्फॉर्मेशन प्रेझेंट ड्युरिंग कम्युनिकेशन, प्रायव्हसी इज कन्सर्न विथ पर्सनल डिटेल्स. ठीक आहे, कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे काय? कम्युनिकेशनच्या वेळेस इन्फॉर्मेशन काय झाली पाहिजे तुमची, ज्याला तुम्ही करताय शेअर त्यालाच ती मिळायला पाहिजे. जसं तुम्ही 2 फ्रेंड असाल क्लोज, तुम्ही जे काय अभ्यास करताय, तुमच्यामध्ये चाललंय जे काही स्टडी बद्दल डिस्कशन, ते तुम्ही काय करता, तुमचा जो फ्रेंड नाही त्याच्यावर करत नाही. कारण की तुम्ही कसं एकमेकांचे फ्रेंड असल्यामुळे एकमेकांबरोबर डिस्कस करतात. तिसऱ्या फ्रेंडला घेता का जो का ओळखीचा नाही, नवीन आलाय कॉलेजमध्ये. ठीक आहे, तसा प्रकार आहे. म्हणजे तुम्ही काय करता, तुमचं जे काही बोलणं असतं, चॅटिंग असतं, ते तुम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवतात. काय एखाद्यानं प्रोजेक्टवर समजा काम करत असेल, 3rd इयरला गेला, तुम्ही तुमच्या ग्रुप पार्टनरवरच डिस्कस करता. तुम्ही सांगता का आयडिया दुसऱ्या टीमच्या मेंबरला किंवा दुसऱ्या ग्रुपला सांगता का तुम्ही काय करता? ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? कॉन्फिडेन्शियलिटी. आता कॉन्फिडेन्शियलिटी सगळ्यांना समजलं. आता प्रायव्हसी काय येतं? ठीक आहे, प्रायव्हसी म्हणजे कशा रिलेटेड असते? पर्सनल डिटेल, म्हणजे तुमच्यात कम्युनिकेशन चालतंय, कॉन्फिडेन्शियल आहे. ठीक आहे, समजेल. पण जे काय तुम्ही डिस्कस करताय पर्सनल असतं. ठीक आहे, पर्सनल वेगळं आणि कॉन्फिडेन्शियल वेगळं. कॉन्फिडेन्शियल म्हणजे काय? तुम्ही माहिती प्रिव्हेंट करणं, दुसऱ्याला न कळू देणार. प्रायव्हसी म्हणजे काय? तुम्ही ती गोष्ट पर्सनलच ठेवायला पाहिजे. म्हणजे काय? जे काय तुमच्या दोघांमध्ये डिस्कशन झालंय, तुम्ही एका ग्रुपमध्ये असाल किंवा एका कंपनीत गेला तुम्ही TCS ला, मग कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे दुसऱ्यांना लपवणं गोष्टी जे काय तुम्ही करता शेअर. आणि पर्सनल गोष्टी म्हणजे काय? ज्याच्यावर तुम्ही शेअर करता त्या माणसानं दुसऱ्याला सांगू नये, त्याला पर्सनल म्हणतो आपण. ठीक आहे, प्रायव्हसी म्हणतो. ती प्रायव्हसी तुम्ही ठेवायला पाहिजे. ठीक आहे, प्रायव्हसीचा मिनिंग काय आता? इन जनरल प्रायव्हसी इज यूज टू कंट्रोल द युसेज ऑफ इन्फॉर्मेशन बाय द कस्टमर दॅट दे हॅव गिव्हन टू दी मर्चंट. म्हणजे जे काय तुम्ही पर्सनल डिटेल असते ती मर्चंटनं दुसऱ्याला द्यायला नाही पाहिजे, ती प्रायव्हेट ठेवायला पाहिजे तुमच्या आणि त्या मर्चंट मध्ये. ठीक आहे, अमेझॉनवर जे काय तुम्ही बाय करताय सगळ्यांना सांगता का मी आज हे बाय केलंय. ओके, तुम्ही काय करता? ज्याच्याकडनं बाय करताय ती इन्फॉर्मेशन तुम्हाला आणि त्या ज्याच्याकडनं तुम्ही घेताय त्याच्यापर्यंतच असते, ती शेअर केली जात नाही इन्फॉर्मेशन. ठीक आहे, कॉन्फिडेन्शियल आणि ह्याच्यात काय फरक आहे? प्रायव्हसी मध्ये तुम्ही जे काय डिटेल्स प्रोव्हाइड करता ते ज्याला केलेत त्यानं ती काय करायला पाहिजे? कुणाला देता कामा नाही. कारण की ज्याच्यावर तुम्ही कॉन्फिडेन्शियल गोष्टी करताय तो माणूस काय पाहिजे? तुमची प्रायव्हसी मेंटेन करायला पाहिजे त्यानं. ठीक आहे, त्यानं जर नाही केलं तर तुमच्या प्रायव्हसीचा काही यूज नाही. तुम्ही कॉन्फिडेन्शियल आहात, तुम्हाला वाटतंय तुम्ही त्याच्यावर शेअर करताय, तो कुणाला करत नाही. पण तो जर तुमची प्रायव्हसी नसेल करत मेंटेन तर काय उपयोग नाही त्या प्रायव्हसीचा किंवा त्या कॉन्फिडेन्शियलिटीचा. ऑटोमॅटिक कॉन्फिडेन्शियलिटी डॅमेज होते प्रायव्हसी नाही झाली. ठीक आहे, कॉन्फिडेन्शियल सगळ्यांना कळालं. शेअर करताना जे काही तुम्ही कम्युनिकेशन करताय दोघांमध्येच होतंय, त्यामुळे त्याला कॉन्फिडेन्शियल म्हणतो. आणि प्रायव्हसी म्हणजे काय? जे काय तुम्ही शेअर करताय ज्याला, त्यांना ते दुसऱ्याला सांगता कामा नाही. ठीक आहे, जी काही इन्फॉर्मेशन आहे ती. ओके, ती कंट्रोलमध्ये पाहिजे दोघांमध्येच. ठीक आहे,
ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, अकॉर्डिंग टू द फॉर्च्यून, ठीक आहे, फॉर्च्यून मॅगझिन फेमस आहे UK US ची, ठीक आहे. त्यामध्ये काय 1.16 बिलियन ईमेल ऍड्रेस अँड पासवर्ड आर एक्सपोज इन 2019 थ्रू सिक्युरिटी ब्रीचेस. म्हणजे कळतंय किती ईमेल ऍड्रेस काय होतात, हॅक होतात, ते म्हणजे दिले जातात. ते आपण म्हणतो ना आपला डेटा सिक्युअर नाही, चायनीज ऍप वापरू नका, म्हणजे ते काय करतात, कॉन्फिडेन्शियल सांगतात आम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवू, पण ते प्रायव्हसी मेंटेन करत नाही. म्हणजे काय, तुमचा डेटा सगळ्यांना शेअर करतो, ते विकतात. 1 रुपयाला एक डेटा जातो. जे मध्ये मी न्यूजपेपरला वाचलं होतं, प्रत्येकाची पर्सनल इन्फॉर्मेशन जी काय आपण शेअर करतो चायनीज ऍपला, ती 1 रुपयाला एका माणसाची माहिती विकली जाते बाहेर. ठीक आहे. जे काय येत नाही, तुम्हाला कॉल्स येतात बँककडनं लोन हवंय का वगैरे, म्हणजे अशी शेअर केली जाते ती डिटेल्स. एकदम हजार क्वांटिटीमध्ये दिलं जातं ते. ठीक आहे. म्हणजे केसेस खूप वाढले 2019 पासून. म्हणजे ईमेल ऍड्रेस पासवर्ड वगैरे विकतात कंपनीज. ठीक आहे. गुगल पण कधी कधी विकतो एक साथ, जर जास्त कुणीतरी ऑफर दिली मोठ्या कंपनीना की आम्हाला तुमच्या कस्टमरचे मेल ऍड्रेस पाहिजे, जेणेकरून आम्ही त्यांना आमच्या ब्रँडची ऍडव्हर्टाइजमेंट सेंड करू. ठीक आहे. म्हणजे केलं जातं एक खूप, आपल्याला कळत नाही. आपण काय म्हणतो मेल आयडी काय एवढं महत्वाचं आहे. आपल्याला जे मेल येत असतात नाही का, स्पॅम येत असतात भरपूर, तुमचा मेल आयडी भरलेला असतो अनवॉन्टेड मेल्स ना. ठीक आहे. अनवॉन्टेड मेल्स येत का असतात, कारण की तुमचा डेटा विकलेला असतो, तुमचा पर्सनल इन्फॉर्मेशन, मेल आयडी वगैरे दिलेले असतात दुसऱ्यांना. त्यामुळे शक्यतो पर्सनल डिटेल्स इंटरनेटवर शेअर करू नका, फोटोज वगैरे. ठीक आहे. त्यांचा कसा बिझनेस होईल काय सांगता येत नाही. भरपूर गोष्टी होत असतात बॅकग्राऊंडला, त्यामुळे खूप रिस्की असतं ऑनलाईन डेटा शेअर करणं. ठीक आहे. जेव्हा गरजेचं आहे तेवढाच करा, उगाच अनवॉन्टेड काय शेअर करू नका. जिथं सिक्युरिटी असेल, सेफ असेल, तिथं शेअर करत जावं. मध्ये भरपूर केसेस आल्या होत्या. ठीक आहे. हे खूप न्यूजपेपर जर वाचत असेल तर तुम्हाला दिसून येईल, मध्ये मध्ये भरपूर ईमेल ऍड्रेस किंवा मोबाईल नंबर, तुमचे आधार कार्डचे नंबर भरपूर वेळा शेअर केले जातात. त्यामुळे विचार करून द्या सगळ्या गोष्टी देताना तुम्ही तुमच्या पर्सनल डिटेल्स. ठीक आहे. प्रायव्हसी काय होते तुमची, डॅमेज होते, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन विकली जाते. ठीक आहे. त्यामुळे ज्याला तुम्ही शेअर करता त्याला विचार करून द्या. तुम्हाला काय वाटतं कॉन्फिडेन्शियल आहे, ठीक आहे, माहिती आहे मला, पण त्याची काय गॅरंटी की तो प्रायव्हसी मेंटेन आहे. नुसतं कॉन्फिडेन्शियल आहे, तुम्हाला काय वाटतं या दोघांमध्येच आपल्या झालंय. कॉन्फिडेन्शियल म्हणजे काय, दोघांमध्येच कम्युनिकेशन ज्या माणसानं तुम्ही करता. ती प्रायव्हसी जे काय तुम्ही शेअर करताय डिटेल्स, त्या प्रायव्हेट राहायला पाहिजे. त्या जर नाही राहिल्या तुमच्यापर्यंत, तुम्हाला न कळत दुसरीकडे विकले जातात, मग तर काय उपयोग नाही त्या कॉन्फिडेन्शियालिटीचा पण. ठीक आहे. कळालं सगळ्यांना. प्रायव्हसी इज अ मेजर थ्रेट टू एनी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन ऑर इंटरनेट युजर सिन्स पर्सनल इन्फॉर्मेशन हॅज बीन रिव्हील्ड अँड देअर इज नो वे बॅक टू डिस्क्लोज देम. ठीक आहे. एकदा पर्सनल इन्फॉर्मेशन जर तुम्ही शेअर केली तर ती परत एकदा काय असं कॅन्सल करता येत नाही. एकदा जर कळालं कुणाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, तर ती काय परत असं मिटवता येतं का, जसं आपण डिलीट फाईल केलं की रिसायकल बिन मधनं परत आणतो, तसं करता येत नाही. एकदा तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन एक्सपोज झाली की त्यातनं काय रिकव्हरी करता येत नाही. ठीक आहे. त्यामुळे खूप महत्वाचं आहे पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर न करणं. ठीक आहे. कस्टमर पर्स्पेक्टिव्ह काय विचार केला जातो, कॅन आय कंट्रोल द युसेज ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट माय सेल्फ दॅट आय हॅव ट्रान्समिटेड टू द ई कॉमर्स साईट. म्हणजे ई कॉमर्स साईटला जे काही इन्फॉर्मेशन देतोय कस्टमर, ती प्रायव्हेट ठेवली जाते. हा कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. एक कस्टमर पर्स्पेक्टिव्ह प्रायव्हसी रिलेटेड काय विचार असतो की मी जे काही शेअर करतोय साईटला, तुम्ही अमेझॉनवर गेला तर तुम्ही भरपूर गोष्टी तुमच्या शेअर करता, तुमच्या बँकचे डिटेल्स, युपीआय वगैरे सगळे त्याला अटॅच करता ना, बँक अकाउंट नंबर दे. म्हणजे काय झालं, तुम्हाला एक काय पाहिजे, अश्युरन्स पाहिजे की जे काही मी हे करतोय काय शेअर करतोय वेबसाईटवर, ते काय पाहिजे त्या कंपनीनं कुणाला देता कामा नाही बाहेर. ठीक आहे. प्रायव्हसी मेंटेन करायला पाहिजे. ठीक आहे. जरी कोणी प्रयत्न केला पैसे देऊन घेण्याचा विकत, तरी पण देता कामा नये कंपनीने. ठीक आहे. अमेझॉननं तो डेटा द्यायला नाही पाहिजे. ओके. मग ते अश्युरन्स असेल तरच तुमची वेबसाईट फेमस होणार, जर नसेल तर काय उपयोग नाही तुमच्या वेबसाईटचा. ठीक आहे. म्हणजे भरपूर गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि आता कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना काय, मर्चंट पर्स्पेक्टिव्ह ना, व्हॉट इफ एनीवन एल्स युजेस पर्सनल डेटा कलेक्टेड एज अ पार्ट ऑफ ई कॉमर्स ट्रान्झॅक्शन, इज देअर एनी अनऑथराइज्ड पर्सन टू ऍक्सेस कस्टमर पर्सनल डिटेल्स. ठीक आहे. मग कंपनी काय विचार करणार, जे काय आम्ही शेअर करतोय मध्ये कोण हॅक करून तो डेटा न कळत आमच्या, म्हणजे तुम्ही शेअर करणार कस्टमर म्हणून कंपनीला, पण कंपनीला काय माहिती मधनच कोणतरी हॅक करून तो डेटा मिसयूज करते. त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना कंपनीने विचार केला पाहिजे की आपण सिक्युरिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे, अश्युरन्स द्यायला पाहिजे की मधला जेव्हा डेटा कंपनीकडे येत असतो तेव्हा कोण हॅक करत नाहीये का. ठीक आहे. म्हणजे हॅक केला तर काय ना, कस्टमर न वाटतं मी दिलंय कंपनीला, कंपनीला काय वाटतं ठीक आहे कस्टमरनं आपली पर्सनल इन्फॉर्मेशन मला दिली आहे, बाकी कोण दुसरा ऍक्सेस करत नाही. पण मध्ये जर कोणी ऍक्सेस केला तर
काय होणार, कंपनीचं नाव खराब होणार, कारण की तो माणूस त्या डेटाचा मिसयूज करणार. त्यामुळे कंपनीने काय काळजी घ्यायला पाहिजे, जेव्हा डेटा कस्टमर एंटर करत असेल तेव्हा काळजी घ्यायला पाहिजे की अनऑथराइज पर्सन त्याला ऍक्सेस करणार नाही. ठीक आहे, कळालंय सगळ्यांना दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू ना. एक्झाम्पल एक दिलंय, if hackers break into e-commerce site, they can gain access to customer credit card details or any other customer information. This also violates information confidentiality and personal privacy. म्हणजे दोन्ही गोष्टी व्हायोलेट होतात. ठीक आहे, म्हणजे एक हॅकर समजा का अमेझॉनच्या वेबसाईट मध्ये हॅक झाला तर त्याला काय होऊ शकतं ऍक्सेस, त्याला क्रेडिट कार्ड, समजा तुम्ही कार्ड तुमचं सेव्ह केलं, कारण की ऑप्शन असतं अमेझॉनला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कुठलं कार्ड तुम्ही तिथं सेव्ह करताय. कारण काय काय जण काय करतात, डेबिट कार्ड नाही वापरत, डायरेक्ट क्रेडिट कार्डने शॉपिंग करतात. ठीक आहे, तुम्हाला आतापर्यंत तरी अनुभव आला असेल, तिथं कार्डचे ऑप्शन येतात 2-3. ठीक आहे, मग त्यात तुम्ही डेबिट कार्ड जर असं तुम्ही डेबिट वापरला नाही तर क्रेडिट कार्ड जर हॅक केलं तर क्रेडिट कार्डचा ऍक्सेस होऊ शकतो हॅकरला. म्हणजे खूप सिक्युरिटीचा विचार केला जातो. अमेझॉन सेफ आहे त्यामुळे फेमस आहे, कारण की त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. टॉपची कंपनीचं नाव घेतोय आपण, जे लहान लहान बिझनेस असतात तिथे एवढा विचार केला जात नाही. त्यामुळे जास्त करून मोठ्या कंपनीच्या वेबसाईटवरच आपण खरेदी करतो ऑनलाईन. ठीक आहे, जी सेफ आहे, जिथं आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही अशा ठिकाणीच आपण परचेसिंग करतो, अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे या गोष्टींना. कारण की त्या कंपनीज या सगळ्या गोष्टींना पैसे खर्च करत असतात मिलियन्सना. ठीक आहे, म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी विचार केलेला असतो, त्यामध्ये त्या टॉपच्या कंपन्या. ठीक आहे, जर त्यांनी या गोष्टींचा विचार केला नसता तर तुम्ही कधीच वापरलं नसतं अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे या कंपन्यांचे वेबसाईट. ओके, त्यानंतर 6वा पॉईंट काय, अवेलेबिलिटी, जे आपण सारखं बघतोय. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण या गोष्टी बघितल्या, इंटिग्रिटी, कॉन्फिडेन्शियलिटी आणि अवेलेबिलिटी. त्याच गोष्टी तुम्हाला फक्त कस्टमर आणि मर्चंट पॉईंट ऑफ व्ह्यू ना आता पुढे येतात. ठीक आहे, कंटिन्युअस अवेलेबिलिटी ऑफ डेटा इज अ की टू प्रोव्हाइड अ बेटर customer experience in e-commerce. The continuous availability of e-commerce website increase online visibility, search engine ranking and site traffic. Data which is present on website must be secure and available 24/7 by 365 days for a customer. ठीक आहे, सगळ्यांना माहिती की अवेलेबिलिटी पूर्ण वर्षभर 24 तास पाहिजे, 7 दिवस. ओके, without downtime. If it is not, it will be difficult to gain a competitive edge and survive in the digital world. म्हणजे अवेलेबिलिटी खूप महत्वाची आहे. ठीक आहे, जर तुमची वेबसाईट 24 तास दिवसात चालू असेल तरच तुम्हाला कस्टमर भेटणार आहे, नाही तर नुसतं 2 तास आमची वेबसाईट चालू आहे त्यामध्येच खरेदी करा, मग करेल का कोण खरेदी तुमच्या वेबसाईटवर ना. अमेझॉन फक्त दिवसात ना 1 तास सुरू राहिला असता तर एवढं मोठी कंपनी झाली असती का, नाही ना. मग त्यांचं खूप महत्वाचं आहे सर्व्हर चालू राहणं. म्हणजे काय, वेबसाईट ही चालू राहणं खूप महत्वाचं आहे. जर ती डाऊन झाली तर सगळा बिझनेस डाऊन होणार आहे. त्यामुळे मोठ्या कंपन्या 24 तास का चालतात, कारण की त्यांनी अवेलेबिलिटीचा विचार केलेला असतो. समजा भूकंप आला तरी पण त्यांचं सर्व्हर चालू राहणार आहे. असं नाही, समजा आम्ही कुठं या इंडियामध्ये कुठल्या तरी एका पार्टमध्ये भूकंप आला की, समजा बिहारला भूकंप आला की महाराष्ट्र बंद पडणार नाही. ठीक आहे, किंवा गुजरातमध्ये भूकंप आला तर कर्नाटक बंद पडणार नाही. ठीक आहे, म्हणजे कुठेही काही प्रॉब्लेम आला तर बॅकअप असतो त्यांचा, अवेलेबिलिटी ठेवलेली असते. आता परवा वादळ आलं, कुठं आलं, आपल्या साईडला आलं नाही तरी पण आपलं नेट वगैरे ओके होतं. रत्नागिरीत राहणाऱ्यांना नेट मिळत नव्हतं, लाईट आणि नेट पण नव्हतं त्यांच्या इथे, टॉवर ते सगळे बंद झाले होते तिथे. म्हणजे मुंबई आणि कोस्टल लाईनच्या सगळ्या सिटीजना प्रॉब्लेम आलता, पण आपल्याला काय आलता कोल्हापुरात, आपण लेक्चर वगैरे सगळं घेतलं का, कारण की आपलं अवेलेबिलिटी होती इंटरनेटची, टॉवर्सला बॅकअप ठेवलेला. तसाच प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो. ठीक आहे, कळालं, अवेलेबिलिटी खूप महत्वाची आहे. ठीक आहे, सगळीकडे आजकाल हा विचार केला जातो. तुम्ही जे काय प्रोडक्ट लॉन्च करताय मार्केटमध्ये ते अवेलेबल पाहिजे. जर अवेलेबल नसेल तर कोणीच तुमची वेबसाईट यूज करणार नाही. ओके, कळालं. ओके, कोण अजून जॉईन व्हायचंय का, इथं रिक्वेस्ट पाठवा. कोण राहिलंय का, कोण राहिला असेल तर लवकर रिक्वेस्ट पाठवा, की लक्ष जात नाही स्क्रीनकडे. ओके, जॉईन झाले सगळे. हे सर्वजण जॉईन झाले असतील तर चालू करेल. प्राजक्ता जॉईन आहे का? ओके, प्रतीक्षा ओके आहे.
ठीक आहे. आता अवेलेबिलिटी कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू न काय विचार केला पाहिजे, कॅन ऍक्सेस द साईट अट एनी टाइम फ्रॉम एनीवेअर. कस्टमर काय म्हणणार, मला वेबसाईट ही कधी पण कुठं पण ऍक्सेस व्हायला पाहिजे. आणि मर्चंट काय विचार करणार, वेदर माय साईट इज ऑपरेटिंग विदाउट एनी डाऊन टाइम. मग कस्टमर जो ओनर आहे त्याने काय विचार केला पाहिजे, जो वेबसाईटला प्रोडक्ट विकणार आहे त्याने काय, जर माझा ऑपरेटिंग म्हणजे चालू नसेल तर काय उपयोग आहे, बंद पडलं तर सर्व्हर बंद पडला तर काहीच उपयोग नाही ह्याला कंपनीला. ठीक आहे, त्यामुळे मशीन बंद पडता कामा नाही. आणि कस्टमर काय विचार करणार, मला कुठेही कधी ऍक्सेस मिळाला पाहिजे. कंपनी काय विचार करणार, सर्व्हर कधीच बंद पडायला नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टीने विचार करत असतो. ओके, म्हणजे पर्स्पेक्टिव्ह काय, अवेलेबिलिटी कस्टमरला कधी होणार, जेव्हा ते कुठेही ऍक्सेस करणार तेव्हा. आणि मर्चंट म्हणजे जो कंपनी तो काय म्हणणार, त्याचा सर्व्हर कधी डाऊन नाही झाला तर त्याची काय असणार, वेबसाईट ऑनच राहणार. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचार करत असतो. ओके, अँड ई कॉमर्स. ठीक आहे, एक्झाम्पल काय, ई कॉमर्स वेबसाईट कॅन बी फ्लोडेड विथ युजलेस ट्रॅफिक दॅट कॉज टू शट डाऊन युअर साईट, मेकिंग इम्पॉसिबल फॉर द युजर टू ऍक्सेस द साईट. म्हणजे डीओएस अटॅक. ठीक आहे, डीओएस अटॅक वगैरे करून साईट डाऊन करण्याचे प्रयत्न केले जातात. ठीक आहे, त्यामुळे त्याला प्रोटेक्शन द्यायलाच लागतं आपल्याला. ठीक आहे, अवेलेबिलिटीवर कुठला एरर जास्त करून कुठला प्रॉब्लेम येतो, डीओएस अटॅकच असतो, डिनायल ऑफ सर्व्हिस. म्हणजे जिथं सर्व्हर सुरू आहे तरी पण त्याला रिक्वेस्ट अनवॉन्टेड पाठवून काय करायचं, डाऊन करायचं, जे आपण बघितलं. ठीक आहे, म्हणजे अवेलेबिलिटी कमी काहीच नसतं ना, सर्व्हर डाऊन झाला की अवेलेबल नसणार तो, ज्याला खरंच युज करायचंय त्याला. ठीक आहे, म्हणजे हॅकर्स हे सगळ्या गोष्टींचा विचार करतो की कसा वेबसाईट बंद करायची, कसा बिझनेस काय करायचा थांबवायचा एका कंपनीचा, टॉपच्या कंपनीचा. ओके, म्हणजे या गोष्टी जेवढ्या आपण आता वाटतंय सोपं, इम्प्लिमेंट करताना खूप अभ्यास लागतो, एवढं सोपं नाहीये. ठीक आहे, जसं दाखवलं डीओएस मध्ये आपल्याला कंट्रोल करायला लागतात भरपूर मशीन्स पॅरलली, आणि त्यांच्याकडनं रिक्वेस्ट पाठवायची अनवॉन्टेड. ठीक आहे, म्हणजे या गोष्टी करून जेणेकरून काय होतं, कुठला तरी एक सर्व्हर किंवा मशीन बंद होतं किंवा सर्व्हिस द्यायचं बंद होतं ते. ओके, कळालं सगळ्यांना. 6 डायमेन्शन ऑफ ई सिक्युरिटी सगळ्यांना कळाले, ई कॉमर्स सिक्युरिटीचे. इंटिग्रिटी, त्यानंतर नॉन रेप्युडिएशन, ऑथेंटिकेशन, कॉन्फिडेन्शियलिटी, प्रायव्हसी, आणि लास्टला काय, अवेलेबिलिटी. ठीक आहे, या 6 गोष्टींचा विचार तुम्ही करायचा जेव्हा ई कॉमर्स वेबसाईट तुम्ही चालू करता. हे तुम्हाला का दिलंय सिलेबसला, कारण की तुम्ही जेव्हा मोठ्या कंपनीत जाल तेव्हा ई कॉमर्सच्या वेबसाईटचं काम येत असतं, तेव्हा तुमच्या डोक्यात या गोष्टींचा पण विचार पाहिजे की सिक्युरिटी कशी करता येईल. ठीक आहे, तुम्ही करायलाच असं नाही, तर तुम्ही सायबर सिक्युरिटी मधनं गेला, जर त्या डिपार्टमेंटला जॉईन झाला कंपनीच्या, कंपनीमध्ये भरपूर डिपार्टमेंट्स असतात, नुसतं कोडिंग करायचा नसतो, डिझायनिंग वेगळं, टेस्टिंग वेगळं, डेव्हलपमेंट वेगळं, सिक्युरिटी वेगळं. ठीक आहे, भरपूर डिपार्टमेंट असतात. त्यामुळे तुम्हाला तिथं गेल्यावर तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटला आवडेल तुम्हाला काम करायला, तिथं गेल्याशिवाय कळत नाही आपल्याला. ठीक आहे, त्यामुळं तुम्हाला आयडिया पाहिजे. तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट होऊन निघता तेव्हा या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास बेसिक माहिती पाहिजे की काय, तेव्हा तिथं गेल्यावर असं नको व्हायला की माहितीच नाही आम्हाला कस्टमर काय असतो, काय विचार करत असतो, किंवा मर्चंट काय विचार करत असतो. कारण की तिथे क्लायंट येत असतात, मीटिंग असतात कंपनीमध्ये, तेव्हा क्लायंट घेऊन त्याचे प्रॉब्लेम येत असतो की असं असं वेबसाईट. ठीक आहे, मोठ्या कंपनीमध्ये क्लायंट खूप म्हणजे येत असतात मोठे मोठे. ठीक आहे, त्यांच्या डिमांड्स घ्यायला लागतात, अनालिसिस असतं आधी. ठीक आहे, जे कंपनीचं काम तुम्ही बघितलं असं, तर पहिल्यांदा कंपनीला काय प्रॉब्लेम आहे तो सगळा समजून घ्यायला लागतो, काय सोल्युशन येईल त्याचा विचार केल्यानंतर मग प्रोजेक्टवर काम चालू केलं जातं. ठीक आहे, एवढं म्हणजे अनालिसिस केलं जातं आधी, अनालिसिस फेज असतं. ठीक आहे, 7 लेअर असतात डेव्हलपमेंटचे. ठीक आहे, रिक्वायरमेंट, अनालिसिस, मग डेव्हलपमेंट, असं त्या प्रोसेसेस असतात, टेस्टिंग, मग इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे, लास्टला, आणि मग मेंटेनन्स. इम्प्लिमेंट झाल्यानंतर मग मेंटेनन्स. असे लाईफ सायकल असतात वेगवेगळे. ओके, तुम्ही जसं कंपनीत इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला आता ते काय अपेक्षित नाही, तुम्हाला बेसिक बेसिक गोष्टी सगळ्या फील्डच्या माहिती पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला त्यासाठी सब्जेक्ट असे डिझाईन केलेले असतात की जेणेकरून तुम्ही कंपनीत गेल्यावर तुम्हाला बिगिनर म्हणून तुम्हाला काही माहिती नाही असं नाही व्हायला पाहिजे. तिथं गेल्यावरच तुम्हाला थोडा बॅकग्राऊंड असलं की समजायला गोष्टी सोप्या पडतात. त्यामुळे सायबर सिक्युरिटीचा पॉईंट आता ऍड करत चाललं सिलेबस मध्ये, कुठलाही जावं, आता बीई पासून सगळीकडे ऍड झाले ते. कारण की सायबर सिक्युरिटी इश्यू खूप मोठे येत होता वेबसाईट मध्ये, नुसतं कोडिंग करून काही उपयोग नाही, आता सायबर सिक्युरिटी पण तुम्ही द्यायला पाहिजे ह्याच्या बरोबर, सॉफ्टवेअर बरोबर. ओके, सगळ्यांना कळालंय? ठीक आहे, अजून कोण ऍड व्हायचं राहिलंय, रिक्वेस्ट पाठवा जर राहिला असेल तर. ठीक आहे, लेट येऊ नका, 15 मिनिटात येत जावं, तेच तेवढ्यासाठी सांगतोय, कारण की लक्ष जात नाही इकडं. 15 मिनिटात येत जावं. ओके, कोण राहिले का जॉईन व्हायचं अजून? ठीक आहे,
सगळ्यांना कळालं. नेक्स्ट पॉइंट बघायचं आपल्याला काय आता, सिक्युरिटी प्रोटोकॉल्स. ठीक आहे, सिक्युरिटी प्रोटोकॉल नंतर कम्प्युटर फॉरेन्सिक. ठीक आहे, सिक्युरिटी प्रोटोकॉल कशासाठी लागतोय बघूया. सायबर सिक्युरिटी पहिल्यांदा थोडे पॉइंट्स बघूया, मग पुढे जाऊया. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघूया. अजून आहे आपल्याकडे 15 मिनिटे. द रिसेंट रिसर्च ऑन सायबर सिक्युरिटी इलस्ट्रेट दॅट अ ग्रेट नंबर ऑफ. ठीक आहे, कोण आले का अजून? एक रिक्वेस्ट दिसत होती आता, कोण नाही ना. कोण राहिला असेल तर परत एकदा रिक्वेस्ट पाठवा. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघूया. सिक्युरिटी प्रोटोकॉल. ठीक आहे, आपण पॉइंट वाईज चालू, सिलेबस मध्ये जे टॉपिक आहेत पॉइंट वाईज पुढे झालं. ठीक आहे, द नेक्स्ट पॉइंट काय, सिक्युरिटी प्रोटोकॉल, सायबर सिक्युरिटी प्रोटोकॉल्स. मग काय आहेत बघूया. रिसेंट रिसर्च ऑन सायबर सिक्युरिटी इलस्ट्रेट दॅट अ नंबर ऑफ सिक्युरिटी ब्रीचेस टेक प्लेस बिकॉज ऑफ ह्युमन एरर. ठीक आहे, मग जो काय ठीक आहे रीड करून दे, मग सांगतो मी काय नक्की आहे. That is why educating your employees and adopting security practices that elevates the risk is essential to keeping your organization safe. ठीक है? In this article, we will discuss some cyber security protocol that you should know and employ in order to enhance the security posture of your organization. म्हणजे ठीक आहे, आता सायबर सिक्युरिटी मध्ये जास्त करून कशामुळे प्रॉब्लेम येतो, काहीतरी माणसाच्या चुकीमुळेच. ठीक आहे, म्हणजे माणूस काहीतरी कुठेतरी चुकतो, मग सिक्युरिटी ब्रीच होते ना. ठीक आहे, सिक्युरिटी ब्रीच कधी होते, जेव्हा ह्युमन एरर होते तेव्हा. ठीक आहे, चुकून तुम्ही काय करता, पासवर्ड कुणाला सांगता किंवा मेल आयडी शेअर करता, म्हणजे काय झाली, युमन एरर झाली. अशा गोष्टींमुळे जास्त करून हॅकिंग होतं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय कोण एवढं आपल्याला मेल वगैरेचा युज करणार नाही, पण त्याचा युज केला जातोय कळत पण नाही आपल्याला. कधी तुमचा हॅक होऊन डेटा गेलेला असतो हे कळत नाही. आजकालच्या म्हणजे वर्ल्ड मध्ये 21st सेंचुरी हा इश्यू आहे की ह्युमन एरर वाढले की सिक्युरिटी आपली कमी होते. जसं गार्ड मध्ये कोणतरी झोपला आणि चोर आले, म्हणजे काय झालं, ह्युमन एररच झाली ना ती बँकच्या आहे ना. समजा गार्ड झोपला, बाहेर 2 गार्ड ते झोपलेत आणि आत चोर आले का नाही, म्हणजे काय झालं, ह्युमन एरर झाली, जेणेकरून बँक आपली काय झाली, रॉबिंग झाली. ठीक आहे, असं हे झालं बँकच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. सायबर सिक्युरिटी मध्ये काय असतात, काय काय सॉफ्टवेअरच्या गोष्टी किंवा ह्युमन एरर असतो की जिथं करून तुम्ही अलगर्जीपणा काहीतरी केला आणि ज्याचं करून काय होतं, तुमच्या कंपनीमध्ये हॅकून डेटा लॉस होतो किंवा त्याला लॉस, कंपनीला हॅकून काहीतरी प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, डेटा मग एम्प्लॉई तुमचा माहिती पाहिजे एम्प्लॉयला, म्हणजे हा सिक्युरिटी इश्यू काय येतो, कारण की एम्प्लॉईला काम करण्याला माहिती नाही सायबर सिक्युरिटी म्हणजे काय. ठीक आहे, तुम्ही तेच सांगते, मोठ्या कंपनीत गेले की तुम्हाला सायबर सिक्युरिटी म्हणजे काय हेच माहिती नसेल तर तुम्ही काय करणार, तुम्हाला हे माहितीच नाही की आपला मेल आयडी पासवर्ड कुणाला द्यायचा नाही. ठीक आहे, जर तुम्हाला लहान लहान गोष्टी झाल्या, या अजून खूप मोठ्या गोष्टी असतात. ठीक आहे, शेअरिंग करताना कॉन्फिडेन्शियालिटी ठेवायची आपल्याला. ठीक आहे, मग अशा गोष्टींचा जर नॉलेजच नसेल तुम्हाला आणि तुम्ही काय करता, मोठ्या कंपनीत गेलं की नकळत होऊन जातं की आपण डेटा कोणाला तरी देतो. ठीक आहे, फ्रेंड म्हणून आपण विश्वास ठेवतो एकावर की ठीक आहे घे, तुला असू दे, फ्रेंड तू देतो, मी तुझा मेल आयडी पासवर्ड देतो. ठीक आहे, त्याचा मिसयूज होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कधी गोष्टी करताना या सायबर सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू ने विचार केला पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या कंपनीला काही प्रॉब्लेम येऊ नये. ठीक आहे, मग त्यासाठी काही प्रोटोकॉल्स आहेत जे तुम्ही युज करायचे. ठीक आहे, मग काय विचार, कुठले प्रोटोकॉल्स फॉलो करायचे. प्रोटोकॉल म्हणजे काय, प्रोटोकॉलचा अर्थ काय असतो कुणाला माहितीये का? प्रोटोकॉल कशाला म्हणतो आपण, प्रोटोकॉलचा अर्थ कुणाला माहितीये, कुठल्या गोष्टीला आपण प्रोटोकॉल म्हणतो. हा शब्द आपण भरपूर वेळा ऐकलाय, 10वी पासून तुम्ही ऐकला असेल हा प्रोटोकॉल. सायन्स साइडला असाल तर प्रोटोकॉल शब्द भरपूर वेळा येऊन गेला फिजिक्स वगैरे यातनं. कुणाला माहिती प्रोटोकॉल म्हणजे काय, प्रोटोकॉल म्हणजे काय, किती जणांना माहिती बघूया. लहानचा शब्द आहे, कुणालाच माहित नाही प्रोटोकॉलचा अर्थ. शब्द खूप वेळा ऐकलाय, त्याचा अर्थच माहित नाही आम्हाला अजून. फोन करताना काय प्रोटोकॉल असतो, किती जणांना माहितीये फोन करताना काय प्रोसिजर फॉलो करायची. पहिल्यांदा फोन करताना आपण काय करतो, कुणाला फोन लावणार तो नंबर पाहिजे तुमच्याकडे, तुम्ही डायल करता, मग कॉल करता. मग कॉल केल्यानंतर म्हणजे रूल्स काय करायचं असतं, रूल्स नेमकं काय
फॉलो करायचे प्रोटोकॉल. म्हणजे काहीतरी झालं, ऍक्सिडेंट झालं, तुम्ही काय करता, कुणाला कॉल करता, हॉस्पिटलला पहिला बोलवताय. मग ते काहीतरी रूल्स असतात ना प्रोटोकॉल, की जिथं लागले त्या जखमीला तुम्ही काय करा, बँडेड करा. किंवा आता कोरोनाचा प्रोटोकॉल काय सगळ्यांना माहिती आहे. काय ताप वगैरे आला तर काय करायचं, क्वारंटाईन व्हायचे 15 दिवसासाठी. हे जे प्रोटोकॉल्स, म्हणजे हा शब्द आता आयुष्यात आपल्या भरपूर आले. कोरोनामुळे प्रोटोकॉल फॉलो करा. किंवा नाही काय ऍक्शन घ्यायची असेल पोलीसमध्ये तर प्रोटोकॉल असतोय, त्यानं जायला लागतं. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रोटोकॉल असतो. कॉलेजमध्ये पण आपला प्रोटोकॉल असतो. ठीक आहे. तुम्ही आला की तुम्हाला ऍडमिशनचे प्रोटोकॉल असतो ना, तुम्ही काय काय रिझल्ट तुमचे सबमिट करायचे, मग ते व्हेरीफाय होणार, मेरिट लिस्ट लागणार, आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचं ऍडमिशन एनरोलमेंट करायला लागते युनिव्हर्सिटीला. मग फी पेमेंट, मग सर्टिफिकेट, तुम्हाला रिसिप्ट दिली जाते. ठीक आहे. प्रोटोकॉल्स आहेत, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन त्याला म्हणतो. मग आता सायबर सिक्युरिटीमध्ये पण काहीतरी प्रोटोकॉल्स आहेत जे तुम्ही फॉलो केले तर तुम्ही तुमच्या डेटाला सिक्युअर ठेवू शकता. ठीक आहे. मग तेच दिले, बघूया आता. ठीक आहे. प्रोटोकॉलचा अर्थ कळाला सगळ्यांना. आता सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड काय प्रोटोकॉल्स आहेत बघूया. Cyber security protocols are plan and protocols, action and measures that aim to keep our organization safe from malicious attack. म्हणजे काय असे प्लॅन्स आहेत जेणेकरून आपला डेटा सेफ राहील. ठीक आहे. तेच आता जे सांगितलं मी, काहीतरी रूल्स असणार, काहीतरी मेजरमेंट, म्हणजे काहीतरी घ्यायचे, ऍक्शन्स घ्यायचे, काहीतरी एक असणार आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये मेथड, जेणेकरून काय होणार, तुमचा डेटा ऑर्गनायझेशन सेफ राहणार कुणापासून, मॅलिशियस अटॅक, डेटा ब्रीचेस अँड अदर सिक्युरिटी incidents. In order to make sure that your organization is protected, you need to employ various protocol, ठीक है, and software that work well together. Since there are multiple ways through which an attacker can gain access to your network system and sensitive data, you need to employ more than one security measures. Moreover, you must review and update this measure regularly. ठीक आहे. म्हणजे तुमची एक मोठी कंपनी आहे तर तुम्हाला एकाच प्रोटोकॉलवर राहून चालणार नाही. प्रत्येक सिच्युएशनला काय प्रोटोकॉल असायला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरायला पाहिजे. तुमच्या एम्प्लॉईजला ते काय करायला पाहिजे, अपडेट करायला पाहिजे. एम्प्लॉईजला सगळ्या माहिती पाहिजे की काय सिच्युएशन आली तर काय करायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे रूल्स हे सगळ्या, आता रूल्स कुठले करायचे ते महत्वाचं नाही, पण काहीतरी रूल्स पाहिजे. नुसता एका रूलवर होत नाही सिक्युरिटी. ठीक आहे. तुम्हाला मल्टिपल रूल्स पाहिजे. प्रत्येक वेळेस एकच सिच्युएशन येईल असं काही नाही. दरवेळेस वेगवेगळ्या टाईपने अटॅक होऊ शकतो. हॅकर काय एकच मेथडने हे करत नाही, काय म्हणतात, अटॅक करत नाही. वेगवेगळ्या डिफरंट वेज ना हॅक होऊ शकतो तुमचा डेटा. मग प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे तुमच्या कंपनीनं. म्हणजे प्रत्येक काही कुठल्या सिच्युएशनना हा अटॅक होऊ शकतो. मग एक एम्प्लॉईजला पण माहिती पाहिजे प्रत्येक तुमच्या कंपनीच्या. जर एकालाच माहितीये तुमच्या मॅनेजरला काय करायचंय, आणि जेव्हा तुमच्या हाताखाली वर्कर्स म्हणजे जे काय त्याच्या अंडर काम करत असतील त्यांना माहित नाही, आणि जर त्यांना माहित नाही म्हणजे काय, त्यांच्यावर अटॅक होण्याची शक्यता आहे. मग त्यांना अटॅक झाल्यानंतर काय करायचं हेच माहित नाही, प्रोटोकॉलच माहित नाही, तर काय उपयोगी का. जोपर्यंत तुम्ही मॅनेजरला विचाराल तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, टाइम झालेला असतो तोपर्यंत. विदिन सेकंड्स या गोष्टी होत असतात. ऍक्शन लगेच घ्यायला लागते. ओके. त्यामुळे सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी प्रोटोकॉल्स महत्वाचे आहेत. ठीक आहे. ठीक आहे. मग का नेसेसरी, वाय आर सायबर सिक्युरिटी प्रोटोकॉल नेसेसरी. मग काय विचार केला होता, यू माइट थिंक दॅट प्रोटेक्टिंग युअर ऑर्गनायझेशन इज कॉस्टली, इन्व्हॉल्व और अननेसेसरी. Yet bearing in mind that in today's business environment, the data is one of the most important asset an organization has. Considering that developments in technology allow us to conduct our business in cyber environment, it is easy to see that a valuable asset of an organization data is open to threats. That is why it is essential that you take necessary measures to make sure that your organization's valuable data and hard-earned reputation is safe. You might think that having a small business keep you under the radar, yet according to the cybersecurity, most hacker aim relatively small business since most of them are not protected properly. Below you can find some simple and cost-effective cybersecurity protocols that will protect your business from malicious attack and hackers. म्हणजे ठीक आहे, याचा विचार का केला जातो प्रोटोकॉलचा, कारण की तुमच्या कंपनीचा डेटा हा काय असतो, खूप मोठा असतो, एवढं लक्ष दिलं जात नाही. ठीक आहे. डेटाला का महत्व द्यायचं असा विचार आधी करायच्या कंपनीज, एवढं काय महत्वाचं नाही. ठीक आहे. प्रत्येक सॉफ्टवेअरचा डेटा भरपूर असतो. ठीक आहे. मग तो डेटा
नुसता डेटा घेऊन काय करणार दुसरी कंपनी, असा विचार करायच्या आधीच्या कंपनीज. म्हणजे समजा विंडोज कंपनी आणि ऍपल एक कंपनी आहे, ठीक आहे, दोन्ही कंपन्या माहिती आहे सगळ्यांना, विंडोज ही वेगळी आणि ऍपल ही वेगळी कंपनी आहे. मग आता काय व्हायचं, ऍपल एवढा सिक्युरिटी म्हणजे लाईव्ह एक एक्झाम्पल आहे की ऍपल कंपनी आधी एवढा विचार करायची नाही डेटाचा, आणि त्याच्यावरनच काय झालं, जर तुमचा डेटा सिक्युअर नसेल, तुम्ही जर बघितलं असेल हिस्ट्रीमध्ये, ऍपलचं जसं सॉफ्टवेअर आहे तसंच विंडोनं तयार केले तोच कोड घेऊन, ठीक आहे, काही वेगळं नाही, फक्त त्याला जरा सिंपल केलं त्यांनी. ऍपलचा कोड कसा आहे, जरा जास्त कॉम्प्लिकेटेड आणि दिसायला चांगला आहे, तसा विंडोज काय कॉम्प्लिकेटेड नाही आणि दिसायला पण एवढा चांगला नाही. म्हणजे त्यांनी लुकला जास्त महत्व दिलं नाही, तोच कोड वापरून त्यांनी सिंपल ऑपरेटिंग सिस्टीम बनवली, ठीक आहे. तसं ऍपलनं केलं नाही. ऍपलनं काय केलं, पेड चालू केलं. विंडोज जसं फ्रीमध्ये क्रॅक व्हर्जन ते भेटतं, तसं ऍपलचं शक्यतो भेटत नाही. ऍपलचं सॉफ्टवेअर ऍपलच्या हार्डवेअरवरच चालतं, असा विषय. आणि विंडोजचं कुठल्याही हार्डवेअरवर चालतं. विंडोजला कुठल्याही कंपनीचं हार्डवेअर चालतंय, डेल चालतंय, HP चालतंय, आणि वेगवेगळ्या कंपन्या आहेत. तसं ऍपल हे त्याच्या स्वतःच्या हार्डवेअरवरच काम करतं. मग त्यांनी जर त्यांचा कोड सॉफ्टवेअर तयार करताना वापरलेला कोड जर सेफ ठेवला असता तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम तयार झाली नसती, आणि जगाच इकडे ऍपलच वापरलं असतं. म्हणजे एक एक्झाम्पल आहे की त्यांनी डेटाला सिक्युअर ठेवलं नाही, त्यामुळं काय झालं, एक कोड मिळाला दुसऱ्या कंपनीला आणि त्याच्यावरनं एक नवीन कंपनी तयार झाली विंडोज, आणि त्याच्यापेक्षा पुढे गेली ती कंपनी. जगात 90% कोणतं ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात, सगळे विंडोज ऑपरेटिंग, आणि ऍपल कोण एवढं जास्त वापरत नाही, 10%. US UK मध्ये वापरलं जातं ते, ठीक आहे, ज्या डेव्हलप कंट्रीज आहे तिथं, कारण की कॉस्टली आहे ही गोष्ट. तसं इंडियामध्ये चालत नाही ती गोष्ट. म्हणजे कळतंय, मोठ्या कंपनीपासूनच एक दुसरी कंपनी तयार झाली तोच कोड वापरून. म्हणजे डेटा खूप महत्वाचा आहे. एक एक्झाम्पल झाला, असे भरपूर एक्झाम्पल, ठीक आहे. म्हणजे काय करतात ऑर्गनायझेशन, आधी डेटाला इम्पॉर्टन्स देत नव्हते. जसं जसं त्यांना कळालं की आपल्या डेटाचा यूज काहीतरी होतोय दुसऱ्या माणसाच्या कामासाठी, म्हणजे त्यांचा एफर्ट्सचा सगळा यूज दुसरी कंपनी रेडीमेड करते. म्हणजे काहीतरी सॉफ्टवेअर बनवायला वेळ लागतो, मग ती जर रेडीमेड कुणाला भेटली तर त्याचा फायदाच आहे ना, रेडी शॉर्ट टाइम मध्ये मिळाला. कारण की 1-2 वर्ष काम केलं असतं त्यावर, जर तो 2 वर्षाचं काम केलेला डेटा मिळाला तर एक जण एका महिन्यात तेच काम करू शकतो 2 वर्षाचं, ठीक आहे. म्हणजे कळतंय सगळ्यांना. मग हे होऊ नये त्यासाठी प्रोटोकॉल महत्वाचे आहेत. हे ओळखलं पाहिजे कंपनीने की आपलं काहीतरी डेटा लॉस होते किंवा त्या डेटाचा मिसयूज केला जातो, ठीक आहे. मग एवढं सगळं केलंय कंपनीसाठी, तर तेवढा अलगर्जीपणानं होऊ नये, डेटा लॉस म्हणजे डेटाचा मिसयूज होऊ नये, तेवढ्यासाठी सिक्युरिटी प्रोटोकॉल्स महत्वाचे आहेत सायबर आताच्या जगात, ठीक आहे. सगळ्यांना कळाला. हे सगळ्या मोठ्या कंपनीजवर नाही, लहान कंपनीजवर पण अप्लाय होतं. कारण की लहान कंपनी पण म्हणते आमची काय लहानच कंपनी आहे, काय कोण अटॅक करणार नाही. भरपूर अटॅक हे लहान कंपनीवरच होतात, सायबर सिक्युरिटी अटॅक. कारण की लहान कंपनी काय एवढा सिक्युरिटीचा विचार करत नाही, कारण की त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात त्याच्यावर काय करणं, एवढा खर्च करणं. मग त्यासाठीच काय केलं जातं, एक स्वस्तातले एफिशियंट वे सायबर सिक्युरिटीमुळे स्टडी असल्यामुळे आता त्याच्यामध्ये आणि स्वस्तातले काही काय प्रोटोकॉल्स आहेत जे इम्प्लिमेंट करून तुमचा कमीत कमी नुकसान व्हावं, म्हणजे हॅकिंग होऊ नये तुमचं हॅकरकडनं. तेवढ्यासाठी आता भरपूर मेथड्स आल्या आहेत. मग कुठल्या कुठल्या आहेत बघूया प्रोटोकॉल्स. पहिला कोणता आहे, फायरवॉल, ठीक आहे. फायरवॉल काय असतं आपण बघितलं जे आधी. ऍज सिम्पल ऍज दे साऊंड, फायरवॉल आर वन ऑफ द मोस्ट efficient tool in battling with cyber criminals and malicious attackers. An efficient and up-to-date firewall keeps various threat away such as malware, virus and spam. मग तुम्ही जर लहान कंपनी असाल तर फायरवॉल तुम्ही बसवायचं तुमच्या जे काही ऑनलाईन असेल तुमचे व्यवहार, त्याच्या आधी एक म्हणजे जे तुमच्या सर्व्हरला यायच्या आधी एक फायरवॉल ऍड करून ठेवायचं, ठीक आहे. हार्डवेअर असतं किंवा सॉफ्टवेअर असतं, जास्त करून हार्डवेअर फॉर्मॅटमध्येच असतं, ते जरा कॉस्टली जातं. त्यामुळे आता त्याच्यासाठी सॉफ्टवेअर फॉर्मॅटमध्ये पण आलंय फायरवॉल. जे काय करतं अनवॉन्टेड, म्हणजे ते काय करतं, चेक करतं ऑटोमॅटिक की हा जे काय डेटा येणार आहे आपल्या सर्व्हरकडे तो काय डेंजरस आहे का नाहीये, ते ऑटोमॅटिक चेक करतं फायरवॉल, ठीक आहे. म्हणजे अशा काय काय गोष्टी आल्यात. म्हणजे प्रोटोकॉल मध्ये फायरवॉल पाहिजे तुमच्या कंपनी किंवा ऑर्गनायझेशन मध्ये, फायरवॉल इम्प्लिमेंट पाहिजे, जेणेकरून मॅलिशियस कोड म्हणजे येऊ शकत नाही, व्हायरस वगैरे या गोष्टी, ठीक आहे. फायरवॉल खूप महत्वाचं आहे. एक झालं फायरवॉल, दुसरं काय एन्क्रिप्शन, जे आपण डिस्कस केलंय. 63% ऑफ ऑल डेटा ब्रीच हॅपन बिकॉज ऑफ, म्हणजे 63% अटॅक म्हणजे सिक्युरिटी लीक झालेली, म्हणजे डेटा लीक झालेला आहे, कशामुळे होतं, पासवर्ड लॉस किंवा स्टोलन किंवा काय सबपार, म्हणजे काय कुणीतरी त्याला दिलाय पासवर्ड किंवा तो चोरलाय किंवा हरवलाय. पासवर्ड याच्यामुळे जास्त करून काय होतात, अटॅक्स होतात हॅकर्सचे. जर पासवर्ड तुमचा प्रोटेक्टेड नसेल तर काय उपयोग नाही. त्यामुळे नेहमी पासवर्ड हा एन्क्रिप्टेड ठेवा.
दॅट इज वाय एम्प्लॉईंग पासवर्ड एन्क्रिप्शन इज वन ऑफ द बेस्ट थिंग यू कॅन डू फॉर युअर ऑर्गनायझेशन. म्हणजे आता स्मॉल बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू न विचार झालाय. मोठे कंपनीज खूप वेगवेगळ्या टेक्निक्स वापरतात. हे काय झालं स्वस्तातले म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह वेज आहेत. एक काय फायरवॉल एन्क्रिप्शन म्हणजे काय, तुमचे पासवर्ड एन्क्रिप्ट करू शकतात तुम्ही वेगवेगळे एन्क्रिप्शन टूल वापरून. ठीक आहे, मग फ्री मध्ये पण अवेलेबल एन्क्रिप्शन टूल. ठीक आहे, ते वापरून तुम्ही करू शकता. एक तर फायरवॉल, त्यानंतर एन्क्रिप्शन सगळ्यांना माहिती आहे. आपण जसं दिसतंय तसं दिसत नाही. एन्क्रिप्शन जे सांगितलं तुम्ही व्हॉट्सअपला मेसेजेस आपले एन्क्रिप्टेड असतात, तसं तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनचा डेटा किंवा पासवर्ड जो असेल तो एन्क्रिप्टेड ठेवू शकता, जेणेकरून हॅकर तो ऍक्सेस करू शकणार नाही. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एन्क्रिप्शन करणे. तुमचा जो काही डेटा आहे, कंपनीचा पासवर्ड, महत्वाच्या गोष्टी, जेणेकरून तुमच्या बिझनेसला अटॅक होऊ शकतो. पासवर्ड ही खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक ऑर्गनायझेशनला पासवर्ड असतोच. प्रत्येक अकाउंटला, सर्व्हर वगैरे सगळ्या गोष्टीला पासवर्ड वापरला जातो. जिथे जिथं ट्रान्झॅक्शन वगैरे पैशांच्या गोष्टी असतात तिथं. ठीक आहे, तर तिथं कळालं सगळ्यांना एन्क्रिप्शन हे खूप महत्वाचं आहे. ओके, मोर ओव्हर एन्क्रिप्टिंग युअर सेन्सिटिव्ह डेटा कॅन सेव्ह यू फ्रॉम सेव्हिअर डॅमेज इन द इव्हेंट ऑफ डेटा ब्रीच. डेटा ब्रीच म्हणजे काय, लीक होणे. ब्रीच म्हणजे काय, तुटणे किंवा डेटा लीक होणे. ठीक आहे, ब्रीचलाच दुसरा शब्द काय, लीक. आता इथं टेक्निकल शब्द ब्रीच वापरतात सायबर सिक्युरिटीच्या स्टडीमध्ये. ठीक आहे, ब्रीच शब्द तुम्हाला दिसेल. ब्रीच म्हणजे लीक होणे. जसं पाणी लीक होतं, आपण म्हणतो का इथं टाकी जर क्रॅक गेलं की लीक होते, तसा डेटा ब्रीच होणे म्हणजे काय, तो डेटा एक्सपोज होणे किंवा लीक होणे. ठीक आहे, इट प्रोव्हाइड अन ऍडिशनल लेअर ऑफ सिक्युरिटी अँड मेक इट मच मोर डिफिकल्ट फॉर इंट्रुडर टू मेक यूज ऑफ स्टोलन डेटा. जरी तुमचा डेटा चोरीला गेला तरी तो एन्क्रिप्टेड असल्यामुळे काय होणार, भेटू शकणार नाही. जर तो त्याला भेटला तर त्याला काहीच समजणार नाही हा डेटा काय, कारण की तो काय असणार, एन्क्रिप्टेड असणार. जर तुम्ही एन्क्रिप्शन केला नाही तर तुमचा पासवर्ड जर मिळाला दुसऱ्याला तर तो डायरेक्ट वापरणार. त्यामुळे नेहमी काय करावं, तुमचा डेटा एन्क्रिप्ट करावा. जेव्हा तुम्ही एक कंपनी बनवत असाल ऑनलाईन, तेव्हा तुम्ही जे काही शेअर करता तो डेटा एन्क्रिप्टेड पाहिजे. एन्क्रिप्टेड आणि प्लस फायरवॉल पण पाहिजे. ठीक आहे, अनवॉन्टेड डेटा येऊ नये तुमच्याकडे. ठीक आहे, कळालं सगळ्यांना. आता पुढचे आहेत भरपूर, नेक्स्ट लेक्चरला बघूया. एज्युकेशन प्लॅनिंग इन्सिडेंट आहेत, अजून 2 पॉइंट आहेत, नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, इथपर्यंत कळालं सगळ्यांना? कुणाला काय डाऊट? सगळ्यांना कळालं का इथपर्यंत? ठीक आहे, पुढचं लेक्चर असेल सगळ्यांना. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला बघूया पुढचा पॉइंट, कम्प्युटर फॉरेन्सिक वगैरे. ठीक आहे, सिम्पल आहे, ते लहान लहान गोष्टी आहेत, फक्त ऐका तुम्ही. काय प्रॉब्लेम असतो तर विचारा. ठीक आहे, आता डिजिटल फॉरेन्सिक वगैरे बघायचंय. हळूहळू आपल्या पहिल्या युनिट होत आले. आता डिजिटल फॉरेन्सिक नंतर रिकव्हरी वगैरे, डिझास्टर रिकव्हरी. ठीक आहे, बघूया ते मेथड्स. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला बघूया. चलो भेटूया नेक्स्ट लेक्चरला. काय डाऊट नसतील तर थांबूया. चलो बाय. कुणा काय डाऊट आहे?